हरे कृष्ण. ईशोपनिषद मंत्र 5. तर आपण मंत्र नंबर 4 मध्ये चर्चा केली की भगवंतांचं जे अचिंत्य, भगवंत कसे अचिंत्य आहेत त्यांच्या शक्तींचं वर्णन या ठिकाणी आपण पाहिलं मंत्र नंबर 4 मध्ये. आता भगवंतांचं अचिंत्य जे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये कसा विरोधाभास आहे आणि अशा विरोधाभासाला आपण कसं समजून घ्यायचं याचं वर्णन मंत्र नंबर 5 मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. श्लोक म्हणायचा. तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वास्यास्य बाह्यतः. ओके. भगवंत चालतात आणि चालतही नाहीत. ते अतिशय दूर आहेत आणि अति निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. तर 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या. पहिली गोष्ट आहे भगवंत चालतात आणि चालतही नाहीत. भगवंत अतिशय दूर आहेत आणि निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. तर अशी व्याख्या तुम्ही भगवंतांची पहिल्यांदा ऐकली का? तर ही उपनिषदांची भाषा आहे. म्हणून उपनिषद जे आहेत, उपनिषदांना ॲज इट इज समजणं फार कठीण आहे. मी सुरुवातीला एक तुम्हाला असं समजून सांगितलं होतं. शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये वैदिक संपूर्ण ज्ञान त्याची तुलना एका वृक्षाशी केलेली आहे. सांगा बरं, आठवतं का? उपनिषद त्या वृक्षाच्या कोणत्या भागाशी उपनिषदांची तुलना केलेली आहे? हरे कृष्ण. त्या समजा आंब्याच्या झाडाची मी तुलना केली होती. तर कर्मकांडाची तुलना त्या झाडाची जे फुलं आहेत त्यांच्याशी केली होती. कच्च्या फळाची तुलना उपनिषदांशी केली होती. आणि पिकलेल्या फळाची तुलना श्रीमद भागवतम, परिपक्व जे फळ आहे ते श्रीमद भागवताची तुलना केलेली आहे. तर हे भगवंतांचे जे अचिंत्य सामर्थ्य आहे बद्ध जीवांसाठी नेहमी अचिंत्य राहतं. तर अचिंत्य हा जो विषय आहे, आता शास्त्र वाचत असताना प्रत्येकाची शास्त्र एकच लँग्वेज वापरतं, असं नाही की फार वेगवेगळी भाषा वापरतं. भागवतम प्रत्येकांसाठी एकच भागवतम आहे ना. तुम्ही पण भागवतम वाचता, ते पण वाचतात, मी पण वाचतो, सगळेजण वाचतात. पण तेच भागवतम प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे रिव्हील होतं. समजतं सर्वांना मी काय सांगतो? असं का होतं? आपल्या बुद्धिमत्ता, व्हेरी गुड. आपल्या चेतनेच्या उन्नत स्तरानुसार ते शास्त्र आपल्याशी आदान प्रदान करत असतं. जितकी आपली उन्नत चेतना आहे तितकं शास्त्राचा उलगडा फार स्पष्ट, लवकर, कमी वाचन करा पण खूप जास्त तुम्हाला समजून येईल. तर प्रत्येकाची चेतना वेगवेगळ्या स्तरावरची असल्यामुळं शास्त्रातला जो अचिंत्य हा जो विषय आहे, अचिंत्याची पण व्याख्या त्याप्रमाणे बदलत असते. आता काही विषय सगळ्यांसाठी अचिंत्य असू शकतात. काही विषय 50% लोकांसाठी अचिंत्य असतील, काही विषय 10% लोकांसाठी अचिंत्य असू शकतात ना. असू शकतात. म्हणून जर आपल्याला समजत नाहीये तर त्या भगवंतांच्या लीलेमध्ये, शास्त्रामध्ये प्रॉब्लेम आहे की आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे? आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे ना. तर आपल्यामध्ये प्रॉब्लेम आज आहे. काही महिन्यानंतर आपण जर सतत प्रगती करत गेलो अध्यात्मामध्ये, तो प्रॉब्लेम जो न समजण्याचा प्रॉब्लेम होता आपल्यामध्ये,
तो तसाच राहतो का स्पष्टता येऊ लागते हळूहळू? येऊ लागते, है ना, स्पष्टता येऊ लागते. तर तशा प्रकारे हे शास्त्र आहे. अचिंत्य भगवंतांचं सामर्थ्य आहे ना, मी मागच्या मागच्या क्लासमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की शास्त्रातल्या बऱ्याचशा गोष्टी जर आपल्याला कळत नसतील तर एक फोल्डर बनवा अचिंत्य नावाचं, त्याच्यामध्ये तो टॉपिक सेव्ह करून ठेवा आणि भगवंतांना प्रार्थना करा की भगवंता मला ही गोष्ट समजत नाही, तुमच्या कृपेने असं काहीतरी प्रसंग घडवा जेणे कुणाशी तरी भेट घालून द्या, ज्याच्याशी मी ह्या टॉपिकबद्दल मला चर्चा होईल, उलगडा होईल, स्पष्टता येईल. तर तुम्ही गंभीर अध्ययन करणारे साधक असाल तर भगवंत तुमच्याशी काही दिवसामध्ये अशा प्रकारे आदानप्रदान करतील की तो अतिशय जटिल वाटणारा टॉपिक तुम्हाला कुणाच्याही माध्यमातून साधारण रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून, एखादं दृश्य पाहत असताना त्या माध्यमातून, एखादं मोबाईलमध्ये रील पाहताना सुद्धा, म्हणजे भगवंत सर्वत्र आहेत ना, सर्वव्यापी आहेत ना. आपण कुठेही भगवंत तुम्हाला त्या माध्यमातून त्या टॉपिकबद्दल असं काही ज्ञान देतील, तुमच्या संकल्पना दूर होत जातील. फक्त याच्यामध्ये 2 गोष्टी कराव्या लागतील. भगवंतांना सांगावं लागेल, कारण ते संपूर्ण जगाचे चलायमान करणारे ते नियंत्रक आहेत, नाही ना, सगळ्यांच्या हृदयामध्ये निवास करतात. तुम्ही इच्छा व्यक्त करा, भगवंत तुम्हाला असे व्यक्ती देतील ज्याच्यामधून तुम्हाला शास्त्रातले जे अचिंत्य वाटणारे जे टॉपिक आहेत ते समजायला मदत होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण महामंत्र बोला सगळ्यांनी. हरे कृष्णा 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 हरे 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 राम ओके. वाचा. भाषांतर. भगवंत चालतात आणि ट्रान्सलेशन बद्दल वाचा भाषांतर. भगवंत चालतात आणि चालतही नाहीत, ते अतिशय दूर आहेत आणि अति निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. तर भगवंत चालतात म्हणजे कोण आहे ते चालणारे भगवंत? भगवंताचं आपण 2 स्वरूपाला मानतो काय, एकच स्वरूपाला मानतो? दोन्ही स्वरूपाला मानतो. एक निराकार स्वरूप आहे भगवंतांचं, पण सर्वश्रेष्ठ परमसत्याचं जे स्वरूप आहे ते म्हणजे साकार स्वरूप आहे. साकार स्वरूपातले भगवंत चालतात. कुणासाठी चालतात? भक्तांसाठी. निराकारवादी जे मानतात की भगवंत निराकार आहेत, तर त्यांच्यासाठी कायमस्वरूपी भगवंतांची व्याख्या निराकाराचीच असते. म्हणून भगवंतांना ते हात, पाय, डोळे मानत नाही. समजा एखादा खूप हँडसम व्यक्ती आहे, दिसायला फार सुंदर आहे, आणि त्याला म्हणतो की तुला आकारच नाही, का त्याचा अपमान आहे की मान आहे? अपमान आहे ना. तर भगवंत पहा किती सुंदर दिसतात की नाही सुंदर? असं वाटतं त्यांच्याकडे पाहतच राहावं. तर इतके सुंदर दिसणारे भगवंतांना जर एखादा व्यक्ती निराकार म्हणत असेल तर एक प्रकारचा एक भगवंताचा सन्मान केल्यासारखं नाही ते. तर अशा प्रकारे निराकारवादी लोक सुद्धा भगवंतांचा अशा प्रकारे निराकार संबोधून अपमान करत असतात. पण तरी भगवंत अशा लोकांचा भावनेचा स्वीकार करतात. ॲटलिस्ट त्यांनी परमसत्याला स्वीकार केलेला आहे. हळूहळू त्यांची उन्नती होईल, हा विषय वेगळा आहे. दुसरा आहे भगवंत अतिशय दूर आहेत आणि भगवंत अतिशय निकट सुद्धा आहेत. तर निकट कुणासाठी आहेत? जे खरोखर भगवंतांवर प्रेम करतात, त्यांच्याजवळ भगवंत राहण्याची इच्छा करतात, भगवंतांच्या जवळ ते निवास करतात, तर त्यांच्यासाठी भगवंत फार जवळ आहे. आणि जे भगवंतांचा उपहास करतात, भगवंतांचा अपमान करतात, भगवंतांच्या अस्तित्वाला अमान्य करतात, अशा लोकांसाठी भगवंत कायमस्वरूपी दूर आहेत. आणि तिसरी गोष्ट सांगितली की भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. आता भगवंत जेव्हा वृंदावनमध्ये होते, यशोदा मैयाला भगवंतांनी मुखामध्ये आपलं विश्वरूप दाखवलं. तर भगवंत ब्रह्मांडाच्या बाहेर होते का तेव्हा? तसं काय नाही. सर्वव्यापी भगवंत आहेत ना. ब्रह्मांडाच्या बाहेर पण होते आणि ब्रह्मांडाच्या आतमध्ये पण होते. आतमध्ये पण आहेत भगवंत आणि बाहेर पण आहेत. बहिर नरसिंगा हृदय नरसिंगा. बाहेर पण भगवंत आहेत आणि
हृदयात पण भगवंत आहेत. वाचा तात्पर्य. तात्पर्य. या ठिकाणी भगवंतांच्या अचिंत्य शक्तींनी केलेल्या दिव्य लीलांचे वर्णन दिले आहे. येथे वर्णन केलेला विरोधाभास भगवंतांचे अचिंत्य सामर्थ्य सिद्ध करतो. ते चालतात आणि चालतही नाहीत. साधारणपणे जर कोणी चालू शकत असेल तर तो चालू शकत नाही हे विधान तर्कसुसंगत नाही. परंतु भगवंतांसंबंधी विचार करताना अशा परस्पर विरोधी घटना त्यांची अचिंत्य शक्ती दर्शवितात. आपण आपल्या तुटपुंजा ज्ञानाने अशा प्रकारच्या विरोधाभासांना समजू शकत नाही. म्हणून आपण केवळ आपल्या मर्यादित ग्रहण शक्तीच्या मानानेच भगवंतांना समजू शकतो. उदाहरणार्थ, मायावाद संप्रदायाचे निर्विशेषवादी तत्वज्ञानी केवळ भगवंतांच्या निराकार कार्यांचाच स्वीकार करतात व त्यांच्या विग्रहाचा निषेध करतात. परंतु भागवत संप्रदाय मात्र भगवत साक्षात्काराच्या परिपूर्ण धारणेच्या आधारे त्यांच्या अचिंत्य शक्तींना स्वीकारतात आणि भगवंत साकार व निराकारही आहेत हे समजून घेतात. भागवत संप्रदायाचे अनुयायी जाणतात की अचिंत्य शक्ती असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. परमेश्वर म्हणजेच अचिंत्य असू शकतं. कुणासाठी? बद्ध जीवांसाठी. म्हणून तर ते परमेश्वर आहेत. जर का आपण आपल्या बुद्धीने त्या परमेश्वराला त्यांचं सगळं काही आपण समजू शकतो तर मग आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये भेदच राहणार नाही. म्हणून तर ते परमेश्वर आहेत. तर बद्ध जीवांसाठीच नाही पण शुद्ध भक्त पण कधी कधी भगवंताचं सामर्थ्य त्यांना अशा गोष्टींशी तुलना करावी लागते ज्या भौतिक जगाच्या गोष्टी आहेत. का? कारण भौतिक जगातल्या बद्ध जीवांना ते भगवंतांचं सामर्थ्य कळावं त्यासाठी भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत जेव्हा शास्त्र लिखाण करतात त्यांना कधी कधी असे शब्द प्रयोग करावे लागतात. अशा वस्तूंशी भगवंतांची तुलना करावी लागते ज्या भौतिक वस्तू आहेत. रूप गोस्वामी एकदा वृंदावनवरून जगन्नाथपुरीला येत होते आणि येत असताना ते नेहमी लिखाण काम करायचे. त्यांचं बुक्स, डायरी सगळी सोबत असायची. तर एक गाव लागतं, ते सत्यभामापूर नावाचं गाव होतं. ज्या ठिकाणी एक वृक्ष होता त्या झाडाखाली बसून रूप गोस्वामी श्रीकृष्णांच्या लीलांचं एक ग्रंथ लिहित होते आणि त्या ग्रंथांचं त्यांनी एकत्र लीला लिहित होते. एक वृंदावन लीला आणि द्वारका लीला या सगळ्या दोन्ही धामातल्या लीला एकत्र लिहित होते. आणि त्या ठिकाणी मग रात्री स्वप्नामध्ये सत्यभामा रूप गोस्वामींच्या स्वप्नामध्ये येते आणि म्हणते की रूप गोस्वामी, जर तुम्हाला एक सुंदर ग्लास दिला दुधाने भरलेला ज्याच्यामध्ये साखर टाकलेली अतिशय सुंदर दूध तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या दुधामध्ये मीठ पण जर का ॲड केलं तर कसं वाटेल? चांगलं वाटेल का? तर फक्त एवढा दृष्टांत देतात आणि त्याच्यावरून रूप गोस्वामी समजतात की मी जे लिहितोय हे याच्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे. मग रूप गोस्वामी ते संपूर्ण कृष्ण लीलेचे 2 भाग करतात. एक ललित माधव नाव देतात एका भागाचं आणि दुसऱ्या भागाचं विदग्ध माधव असं नाव देतात. आणि जेव्हा ते त्या झाडाखाली विदग्ध माधवच्या लीला लिहित होते, विदग्ध म्हणजे विरह भावनेतल्या लीला. विरह भाव कसा असतो? जेव्हा श्रीकृष्ण वृंदावन सोडून बाहेर आले तेव्हा गोपींचा जो विरह होता त्या भावनेचं जेव्हा वर्णन करत होते रूप गोस्वामी तेव्हा ते झाड जे होतं त्या झाडावरचे पानं आणि फुलं खाली पडायचे, जणू काही जे झाड रडतंय त्या लीला श्रवण करून. आणि जेव्हा द्वारका लीलेचं लिखाण करत होते तेव्हा ते झाडावरचे पान आणि फुलं असे सुंदर प्रकारे ते झाड फुलांनी पानांनी बहरत होतं. तर रूप गोस्वामी सांगतात की मी या ग्रंथाचं तर लिखाण करतोय पण मला शब्द सापडतच नाहीत, असे शब्द जे भौतिक गोष्टींशी भगवंतांच्या लीलाशी तुलना करावी लागते. तर हा जो विरोधाभास आहे, तर्क सुसंगतपणा जो आहे, भगवंत चालतात आणि चालतही नाही, तर या सगळ्या गोष्टी जीवात्म्यासाठी फार फार अचिंत्य गोष्टी आहेत. पण भगवंतांचं गुण इतके असंख्य गुण आहेत भगवंतांचे की हे गुण गात असताना स्वयं बलरामजींचे जे अवतार आहेत संकर्षण हे रात्रंदिवस भगवंतांचं गुणगान करतात तरीसुद्धा भगवंतांचे गुण संपत नाहीत. का असं होतं? भगवंतांचे गुण संपत नाहीत म्हणजे काय?
भगवंत अचिंत्य आहेत. पुढे त्या ह्याच्यातून थोडं बाहेर विचार कर. व्हेरी गुड. हां, आध्यात्मिक जगाचा एक गुणधर्म आहे वर्धनम, आनंदाम बुद्धिवर्धनम. भगवंताचे सौंदर्यम बुद्धिवर्धनम, गुणांचं पण वर्धन, सगळ्या गोष्टींचं वर्धन होत असतं. म्हणून आध्यात्मिक जगामध्ये बोरिंग नावाचा विषय नाही. भौतिक जगामध्ये कुठला एक आयफोन जरी घेतला ना, वर्ष 2 वर्ष वापरल्यानंतर चेंज करावासा वाटतो, कार चेंज करावीशी वाटते. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता आहे, कॉम्पिटिशन आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बोरिंग हा विषय भौतिक जगामध्ये नेहमी राहतो. पण आध्यात्मिक जगामध्ये सगळ्या गोष्टी वाढत जातात. तसं भगवंतांचे गुण दिवसेंदिवस वाढत चाललेत आणि म्हणून संकर्षणांसाठी कायम गुण चर्चा त्यांना अपुरीच पडते. तर हे आध्यात्मिक जग आहे. मायावादींचं उदाहरण देतात प्रभुपाद. मायावादी भगवंतांना नेहमी निराकार मानतात, साकार मानत नाही. परंतु भागवत संप्रदाय जो आहे भगवंतांचं साकार आणि निराकाराला देखील स्वीकारतात आणि ते कसे अचिंत्य शक्ती आहेत भगवंतांच्या. आणि म्हणून भगवंत परमेश्वर आहेत याचा अर्थ ते अचिंत्य असणारच आहेत. कुणासाठी? बद्ध जीवासाठी. त्यांची चिंतनाची एक मर्यादा आहे. तर आपण या ठिकाणी थांबू. पॉज करा बरं. ओके. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं भक्तिशास्त्री या अभ्यास वर्गामधील ईशोपनिषद या ग्रंथाच्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आपण मंत्र नंबर 5 वर चर्चा करत होतो काल. एकदा भाषांतर वाचा कृपया. माईक. मंत्र 5 भाषांतर. भगवंत चालतात आणि चालतही नाहीत. ते अतिशय दूर आहेत आणि अति निकटसुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेरसुद्धा आहेत. तर मंत्र 4 आणि 5 यामध्ये आपण भगवंतांचं जे अचिंत्य सामर्थ्य आहे याची चर्चा करत आहोत. तर भगवंत कसे अचिंत्य आहेत 4 नंबर मंत्रामध्ये आपण चर्चा केली आणि 5 नंबरमध्ये भगवंतांचं जे अचिंत्य सामर्थ्य आहे त्याबद्दल जो विरोधाभास आहे त्याचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि कोणत्या दृष्टीने आपण भगवंतांना पाहू शकतो याची आपण काल या मंत्राचं बस थोडी सुरुवात केली होती. पहिला पॅराग्राफ वाचला होता ना काल. या स्लाइडवर आलो होतो आपण. प्रभुपाद सांगतात की मायावाद संप्रदायाचे निर्विशेषवादी तत्वज्ञानी केवळ भगवंतांच्या निराकार कार्यांचाच स्वीकार करतात व त्यांच्या विग्रहाचा निषेध करतात. परंतु भागवत संप्रदाय मात्र भगवत साक्षात्काराच्या परिपूर्ण धारणेच्या आधारे त्यांच्या अचिंत्य शक्तींना स्वीकारतात आणि भगवंत साकार व निराकारही आहेत हे समजून घेतात. भागवत संप्रदायाचे अनुयायी जाणतात की अचिंत्य शक्ती असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. जर आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने भगवंतांना समजलं तर मग असमोर्ध्व जे भगवंतांचं सामर्थ्य आहे, जे नाव आहे, मग आपली बुद्धी भगवंतांच्या बरोबर झाली है ना. तर अचिंत्य जे भगवंतांचं सामर्थ्य आहे परमेश्वर शब्दाला बरोबर शोभतं. तर या ठिकाणी प्रभुपाद मायावादी जे लोक आहेत हे भगवंतांचं जे निराकार स्वरूप आहे या निराकार स्वरूपालाच ते स्वीकार करतात आणि त्यांच्या विग्रहांना त्यांचा निषेध करत असतात. पण त्याच्या विरुद्ध वैष्णव संप्रदाय आहे. तर मायावाद फिलॉसॉफी जी आहे, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात मायावादी भाष्य सुनील है सर्वनाश.
जो व्यक्ती मायावादी भाषेला श्रवण करतो नियमितपणे, तर अशा व्यक्तीचा आध्यात्मिकदृष्ट्या विनाश होत असतो. म्हणून ज्यांना भगवत धाम प्राप्ती करायची आहे, त्यांनी भगवत धामातून आलेल्या लोकांद्वारे लिखित जे शास्त्र आहे, याच शास्त्रांचं आपण अध्ययन करायला पाहिजे. जर आपण इतर गोष्टींचं अध्ययन केलं तर आपली श्रद्धा काय होईल? श्रद्धेला अनेक फाटे फुटतील. तर शंकराचार्यांचे एक शिष्य होते, ज्यांचं नाव होतं पादपद्म. तर हे पादपद्म इतके सामर्थ्यशाली होते. एकदा शंकराचार्यांनी त्यांना काहीतरी सेवेसाठी बोलवलं होतं आणि एक मोठा तलाव होता. तलावाच्या या बाजूला शंकराचार्य होते आणि त्यांचे शिष्य जे होते त्या बाजूला, म्हणजे त्या काठावर होते. तर जसं गुरूंनी बोलवलं त्यांना, तर त्या काठावरून इकडे गुरूंच्या जवळ ते तलावामधून चालत आले पाण्यावर, आणि ते ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवत होते त्या ठिकाणी कमळाचं पुष्प उगवत होतं. इतकं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. तेव्हापासून त्यांचं नाव, पूर्वी दुसरं नाव होतं, संन्यास नाव, पण त्यांना पादपद्म स्वामी म्हणून ओळखलं जायचे. पाद म्हणजे चरण, ज्यांच्या चरणाखाली कमळ उगवलं होतं. तर एवढे सामर्थ्यशाली हे पादपद्म होते. एकदा यांच्या जीवनातला असा एक प्रसंग घडला की एकदा हे जंगलामध्ये होते आणि थोडं एकांत निवास करायचा होता त्यांना, आणि एकांतामध्ये ध्यान करण्यासाठी गेले होते. तर त्या जंगलामध्ये एक शिकारी त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला की तुम्ही साधू संत आहात आणि साधू संतांचं दर्शन होणं पण किती दुर्मिळ गोष्ट आहे. तर तुम्ही या ठिकाणी आलात, अतिशय मला आनंद झालेला आहे. मी याच जंगलामध्ये राहतो, या ठिकाणी शिकार करतो आणि माझा उदरनिर्वाह करत असतो. तर मी काय तुमची सेवा करू? पद्मस्वामींना तो शिकारी म्हणतो. आणि ते म्हणतात की मी अनेक ठिकाणी फिरून या ठिकाणी आलेलो, तर मला एकांतवास करायचा आहे. तर मला तू काही डिस्टर्ब करू नको, मला कोणत्याही प्रकारची सेवा नको आहे, तर तू जा, असं ते सांगत होते. पण शिकारी म्हणाला की नाही नाही, असं कसं, तुमची सेवा घडली तर माझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल. मग त्याला शिकाऱ्याला ते असं थोडंसं कटवण्यासाठी बोलले की जा, तू शिकारी आहेस ना, तर जंगलामध्ये जा आणि अशा प्राण्याला शोधून आण ज्याचं तोंड सिंहाचं आहे आणि शरीर जे आहे हे मनुष्याचं आहे. आणि मग तो शिकारी जातो, नक्की तुमची सेवा करेल म्हणून. आणि ते म्हणले की थांब, जर तू माझी सेवा केली नाही तर? शिकारी म्हणाला की जर मी तुमची सेवा करू शकलो नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेल. बरं, मग असं दोघांचं बोलणं ठरलं. आणि मग शिकारी जातो जंगलामध्ये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर शोधतो. असा प्राणी त्याला दिवसभर भेटत नाही आणि तो हताश होतो शेवटी संध्याकाळी आणि विचार करतो की आता काय, त्या साधूंना तोंड दाखवायला जायचं, आता इकडे अग्नीमध्ये मी प्रवेश करतो आणि जीवन संपवतो. आणि मग अग्नी पेटवतात. अग्नी पेटवल्यानंतर त्या अग्नीमध्ये शिकारी प्रवेश करणार, त्याच वेळी भगवान नरसिंहदेव त्या ठिकाणी प्रकट होतात. आणि नरसिंह भगवंत प्रकट होतात. जसं नरसिंह भगवंत प्रकट होतात, तो शिकारी अग्नीमध्ये प्रवेश करणारच होता, थांबतो आणि नरसिंह भगवंतांना जसं पाहतो, त्या नरसिंह भगवंतांच्याकडे धावत जातो आणि त्याच्याकडे मोठा दोर असतो. दोराने फास बनवलेला असतो आणि नरसिंह भगवंतांच्या गळ्यात टाकतो फास. आणि तो दोरखंडाचा फास घेऊन असं ओढत जसं आपण एखाद्या पशुला ओढत घेऊन जातो, गाई बैलांना घेऊन जातो, तशा प्रकारे नरसिंह भगवंतांना असं ओढत त्या साधूंकडे घेऊन येतो, पादपद्म स्वामींकडे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतो की स्वामीजी, तुमची सेवा केली मी, तुमची इच्छा होती ना, असा एक प्राणी शोधून आण ज्याचं तोंड सिंहाचं आहे आणि शरीर मनुष्याचं आहे. आणि ते पादपद्म स्वामी म्हणतात की कुठे प्राणी, मला तर काही दिसत नाही. त्यांना फक्त असा हवेमध्ये दोर दिसत होता, असा दोर दिसत होता हवेमध्ये. आणि मग शिकारी म्हणाले, मला तर हे दिसतंय, हे काय प्राणी तुम्ही जसं सांगितलं तसं ॲज इट इज प्राणी मी घेऊन आलेलो आहे. आणि पादपद्म स्वामी म्हणाले, मला तर दिसत नाही. आणि मग ते विचार करतात की त्यांचे आराध्य दैवत जे असतात नरसिंह भगवंत असतात.
भले ते शंकराचार्य संप्रदायातले होते. आणि ते म्हणाले की तुझ्या भक्तीच्या तीव्रतेने साक्षात नरसिंह भगवंतांना तू पकडून आणलेलं आहे, पण मला नरसिंह भगवंत दिसत नाही. माझ्या तपस्येला धिक्कार आहे, माझ्या वैराग्याला धिक्कार आहे. अशा प्रकारे ते खेद व्यक्त करतात आणि मग प्रार्थना करतात की तू माझ्यासाठी प्रार्थना कर की मला पण तू जसं भगवंताचं दर्शन करतो तसं मला पण नरसिंह भगवंताचं दर्शन व्हावं. आणि मग शिकारी म्हणतो की यांना पण दर्शन द्यावं तुम्ही जर भगवंत आहेत. आणि मग नरसिंह भगवंत त्यांना दर्शन देतात. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्यांनी जसा भाव धारण केलेला आहे हृदयामध्ये, त्या भावाला अनुसरून भगवंत तशा प्रकारे प्रकट होत असतात भक्तासमोर. तर या ठिकाणी जे विरोधाभासात्मक गोष्टी सांगितल्यात भगवंतांच्या, भगवंत चालतात आणि चालतही नाहीत. भगवंत अतिशय दूर आहेत आणि जवळसुद्धा आहेत, आणि भगवंत प्रत्येक वस्तूच्या आत आणि बाहेर सुद्धा आहेत. याच्या विरोधाभासात्मक गोष्टी आहेत. या गोष्टींमध्ये याचा अर्थ असा आहे, भक्तीच्या मार्गाने जर अर्थ काढला तर भगवंत प्रत्येक व्यक्तीचा भाव स्वीकार करतात आणि त्या भावाला अनुसरून भगवंत तशा प्रकारे त्यांच्यासमोर प्रकट होत असतात. जर एखाद्या व्यक्तीने मनात ठरवलेलं आहे की भगवंत निराकार आहेत, तर त्यांच्यासाठी भगवंत कायमस्वरूपी निराकार असतील. त्यांना कधी भगवंताच्या साकार रूपाचं रिअलायझेशन होणार नाही. तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जसा भाव तसा देव, हे वाक्य बरोबर आहे का? किती जणांना वाटतं? ओके. जर माझा भाव आहे की लाईट म्हणजे भगवंत आहेत, तर बरोबर आहे का भाव? अन्य भावांना तेव्हाच स्वीकारलं जातं भक्ती मार्गात जेव्हा त्याच्यामध्ये डिवोशन आहे, म्हणजे भक्तिमय चेतना आहे. त्याच भावनेला भगवंत आदान प्रदान करतात. या भक्तीच्या भावनेच्या व्यतिरिक्त जेवढ्या पण भावना आहेत, ज्या शास्त्र विसंगत आहेत, या सगळ्या गोष्टी तर्क आणि काय म्हणतात स्पेक्युलेशनमध्ये येतात, मानसिक तर्कामध्ये येतात. तर या मानसिक तर्कावर आधारित ज्या ज्या लोकांचे भाव, ज्या ज्या लोकांनी संप्रदाय, ज्या ज्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, या गोष्टींशी भगवंत कधीही आदानप्रदान करत नाहीत. म्हणून जसा भाव तसा देव, हे काही स्तरावर ठीक आहे, पण जसा शास्त्रामध्ये भगवंतांचा भाव आहे, जशा भावनेने आपण भगवंतांशी आदानप्रदान करायला पाहिजे. जर शास्त्र सुसंगत भाव असेल तर भगवंत नक्की आदानप्रदान करणार, पण शास्त्र विसंगत जर भाव असेल तर भगवंत कधीही आदानप्रदान करत नाहीत. कितीही गाण्यामधले दर्शन दे रे भगवंत, कधी दर्शन देणार नाही भगवंत. तर्क करणारे काही कमी लोक आहेत का? आजकाल प्रत्येक गल्लीमध्ये भगवंत आहेत, प्रत्येक गावामध्ये भगवंत आहेत. लोकांना हे पण कळत नाही की आपलं आणि भगवंतांमध्ये फार मोठी तफावत आहे. तर जसं शास्त्रामध्ये भाव सांगितलेला आहे भगवंतांना प्राप्तीचा, तसा भाव जर एखाद्यामध्ये असेल तर भगवंत त्याच्याशी नक्की आदान प्रदान करतात. म्हणून शास्त्र तत्वज्ञान प्लस भावना म्हणजे योग्य साधनेचा मार्ग आहे. तत्वज्ञान प्लस साधना. तत्वज्ञान विरहित भावना म्हणजे तर्कवाद आहे, स्पेक्युलेशन आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून भाव हा शास्त्राद्वारे पोषित होतो. वाचा दुसरं पॅरेग्राफ. आपण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकत नसल्यामुळे त्यांचे व्यक्तिगत अस्तित्वच नाही असे आपण मानू नये. श्री ईशोपनिषद या तर्काचे खंडन करताना घोषित करते की भगवंत आपल्यापासून अतिशय दूर आहेत, तसेच अति निकटही आहेत. भगवंतांचे धाम या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे आणि आपल्याकडे तर या भौतिक आकाशाचा विस्तार मोजण्याचे देखील साधन नाही. भौतिक आकाशच इतके दूरवर पसरलेले आहे, तेव्हा त्याहून पलीकडे असलेल्या आध्यात्मिक आकाशाबद्दल काय बोलावे? भगवद्गीतेत 15.6 मध्ये पुष्टी करण्यात आलेली आहे की आध्यात्मिक आकाश भौतिक जगतापासून खूप खूप दूर आहे, परंतु भगवंत इतक्या दूर अंतरावर राहून देखील एका क्षणात मनाच्या किंवा वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात.
ते इतक्या वेगाने धावूही शकतात की त्यांना कोणीही मागे टाकू शकत नाही. याचे वर्णन आधीच्या श्लोकात यापूर्वीच केलेले आहे. तर भगवंत कसे जवळ आहेत हे प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. आणि 15.6 न तद् भासते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. असं भगवंतांचं आध्यात्मिक लोक आहे. एक दृष्टिकोन हा आहे. भगवंत प्रभुपाद याच ठिकाणी हा श्लोक यासाठी सांगतात की आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगाच्या पूर्ण विपरीत आहे. विपरीत याचा अर्थ भौतिक जगामध्ये ज्या ज्या गोष्टी असुविधा आहेत, दुःख आहे, एन्झायटी आहे, या सगळ्या गोष्टींच्या पूर्ण विपरीत आध्यात्मिक जगत आहे. त्या ठिकाणी सुख, अमर्याद आनंद आणि आध्यात्मिक सगळ्या गोष्टी, दिव्यता आहे त्याच्यामध्ये. तर भगवंत अंतराच्या दृष्टीने लांब आहेत. दुसरी गोष्ट, अंतराच्या दृष्टीने लांब आहेत, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगवंत इतक्या सुख आणि ऐश्वर आणि भगवंतांवर प्रेम करणाऱ्या भक्तांच्या सोबत राहतात भगवंत. तरी सुद्धा या पृथ्वी लोकावर, या भौतिक जगामध्ये जर का कोणी भगवंतांना पुकारलं तरी सुद्धा भगवंतांना तिथे आवाज जातो. एखादा व्यक्ती किती मग्न आहे आणि भगवंतांना पुकारण्याचं जी तीव्रता आहे त्या तीव्रतेने भगवंत त्या तीव्रतेकडे आकर्षित होत असतात. म्हणून या जगामध्ये भगवंत वारंवार अवतार घेत असतात. जरी भगवंत एखाद्या व्यक्तीला दिसत नसतील याचा अर्थ भगवंत नाही येत असं नाही. आपल्याला कित्येक गोष्टी दिसत नाही तरी सुद्धा आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो का नाही? विश्वास ठेवतो ना. विश्वास ठेवतो. समजा भूत पाहिलं का? सगळ्यांनी पाहिलं का भूत? तर असे भगवंत लांब असून सुद्धा भक्तांसाठी जवळ येत असतात. तर दुर्योधनाचं महाभारतामध्ये फार चांगलं उदाहरण आहे की भगवंत जरी जवळ असले तरी सुद्धा जर भगवंतांना पाहण्याची चेतना विकसित झाली नसेल तरी सुद्धा भगवंतांचा जो व्यक्ती उपहास करू शकतो. श्रीमद भागवतममध्ये बली महाराजांच्या प्रसंगामध्ये बली महाराजांचे गुरु कोण? शुक्राचार्य. शुक्राचार्यांना माहिती होतं की हे साक्षात विष्णू आहेत, पण आंतरिक भाव विकसित झालेला नाहीये की हे भगवंतांना शरणागत झालं पाहिजे. तर भगवंतांचा ते उपहास करतात. भगवंतांच्या विरुद्ध बली महाराजांना कान भरतात की त्यांना दान देऊ नको, त्यांना शब्द देऊ नको. तर भगवंत जरी प्रकट झाले ना तरी जर आंतरिक भावाचा विकास झाला नसेल तरी काय उपयोग आहे भगवंतांचं दर्शन करू? दुर्योधनाला रोज भगवंत दर्शन देत होते, तरी सुद्धा दुर्योधनाचा आंतरिक भाव भक्तीचा नसल्यामुळे दुर्योधन भगवंतांना नेहमी इग्नोर करत होता. आणि जेव्हा शांतीदूत बनून भगवान श्रीकृष्ण जात होते दुर्योधनाला समजवण्यासाठी तेव्हा द्रौपदी म्हणते की हे श्यामसुंदर, तुम्ही विसरलात का माझा किती मोठा अपमान झालेला आहे आणि तुम्ही आज शांतीदूत बनून त्यांना समजवण्यासाठी जात आहात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की द्रौपदी काळजी करू नको, तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं होईल, पण मला एक फॉर्मॅलिटी म्हणून जावं लागणार आहे. तर भगवान श्रीकृष्ण जातात आणि दुर्योधनाला समजवतात. धृतराष्ट्र पण काही समजत नाही. मग त्या ठिकाणी 5 गावांची मागणी करतात भगवान श्रीकृष्ण की 5 गावं तरी देऊन टाक त्यांना. मग तो फेमस डायलॉग नाही का, सुईच्या नौकावर पण मी तेवढी पण जमीन देणार नाही. का असं म्हणत होता दुर्योधन? स्वार्थापोटी नाही म्हणत होता. स्वार्थ तर होता, त्याचा दुय्यम हेतू होता, पण दुर्योधनाला माहिती होतं की हे पांडव म्हणजे फार शक्तिशाली आहेत आणि गुणसंपन्न आहेत. जर यांना 5 गावं दिली तर एका वर्षामध्ये 500 गावं काबीज करतील, त्यामुळे यांना थारा द्यायचा नाही. मग असे डिप्लोमॅसी करून दुर्योधन भगवंतांना म्हणतो की मी काही देणार नाही. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण विश्वरूप दाखवतात आणि सगळ्यांना आश्चर्यचकित होतात. पण दुर्योधन त्या ठिकाणी भगवंतांना म्हणतो की हा श्रीकृष्ण म्हणजे मायावी, याच्याकडे भरपूर विद्या आहेत, त्यांना पकडा, दंडित करा, जेलमध्ये टाका, तुरुंगामध्ये बंद करा. अशा प्रकारे दुर्योधनाची भावना होती. आणि अशाच प्रकारचं विश्वरूप अर्जुनाला पण दाखवलं होतं. तर अर्जुन किती सुंदर प्रार्थना करतो भगवंतांचं विराट रूप पाहून. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की जोपर्यंत साधना करत नाही कोण, साधना करून आंतरिक हृदय जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत जरी एखाद्याला बाय चान्स भगवत दर्शन झालं तरी काही उपयोग नाही. भगवत दर्शन करून देखील काही उपयोग नाही. पहिली गोष्ट, भगवंत प्रकट होतच नाहीत. जे भक्त नाहीत त्यांच्यासमोर प्रकट होत नाहीत भगवंत. ओके, तर भगवंत दूर आहेत पण आपल्या भक्ताच्या हाकेने भगवंत
प्रकट होत असतात. म्हणून जे भगवंतांचा अवतार आहे, अवतार हा भगवंतांना राहवत नाही, म्हणून भगवंत अवतरित होतात. हम्म. आध्यात्मिक जगामध्ये भगवंत निवास करत असले तरी सुद्धा आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंत या जगामध्ये येत असतात. ओके. ती एक फेमस कथा आहे ना, बिरबल आणि अकबर यांची. बिरबल म्हणतो की तुमचे भगवंत या जगामध्ये का येतात, स्वतःहून का येतात? तर अकबर म्हणाले की ठीक आहे, काही दिवसानंतर उत्तर देईल. दोघेजण जेव्हा फिरायला जातात, एका तलावामध्ये नौकेमध्ये विहार करतात आणि त्यांच्यासोबत बिरबलचा मुलगा पण असतो. आणि अकबर त्याला नाही सॉरी अकबरचा मुलगा बिरबल धक्का मारतो. तर राजा स्वतः एका क्षणाचा विचार न करता, त्यांच्याकडे सगळी सैनिक व्यवस्था सगळं काय होतं, एका क्षणामध्ये उडी मारतात आणि त्या मुलाला वाचवतात आणि म्हणतात की जसं तुमचा मुलगा जितका तुम्हाला प्रिय वाटतो ना, तसं आमच्या भगवंतांना त्यांची सर्वतोभावे सेवा करणारा भक्त प्रिय आहे. म्हणून भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी प्रकट होत असतात. ओके, नेक्स्ट वाचा. असे भगवंत आपल्या समोर प्रकट झाले की आपण त्यांची उपेक्षा करतो. भगवंतांनी अशा मूर्ख उपेक्षेचा भगवद्गीतेत 9.11 मध्ये धिक्कार केला आहे. ते म्हणतात की मूर्ख लोक त्यांना मर्त्य समजून त्यांचा उपहास करतात. भगवंत मर्त्य नाहीत किंवा ते आपल्या समोर भौतिक देह धारण करूनही येत नाहीत. भगवंत सामान्य जीवाप्रमाणे भौतिक देह धारण करून अवतीर्ण होतात असा तर्क करणारे अनेक तथाकथित विद्वान आहेत. भगवंतांच्या अचिंत्य शक्तींबाबत अज्ञानी असल्यामुळे असे मूर्ख लोक भगवंतांना सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर आणून ठेवतात. भगवंतांना समजायचं असेल तर भगवंतांनी दिलेले जे शास्त्रामध्ये उपदेश आहेत, त्या स्तरावर जाऊन आपल्याला भगवंतांना समजावं लागेल, तेव्हा भगवंतांचा अवतार कार्य आपण समजू शकतो. जनरली या जगातले लोक भगवंतांना आपल्या स्तरावर खेचून आणतात आणि आपण जसे आहोत तसं भगवंत पण आहेत, ईश्वर पण आहे, या भावनेने भगवंतांना पाहतात. म्हणून ते लोक भगवंतांना मर्त्य मनुष्यासारखं मानतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, अवजानंती मामूढा मानुषीम तनुमाश्रिता परमभावमजानंतो मम बुद्धम. तर भगवंत म्हणतात की या जगामध्ये साधारण व्यक्तीला लोक भगवंत मानतात आणि असाधारण भगवंतांना साधारण मनुष्य मानतात. यामुळे लोक भगवंतांच्या प्रती अपराध करतात. म्हणून असे लोक मोघाशा मोघकर्माना, अशा लोकांना राक्षसीम आसुरींचैव, तर अशा योनीमध्ये हे लोक जातात, भगवंतांच्या प्रती अपराध करत असतात. तर या कलियुगामध्ये विशेषतः इतर युगांपेक्षा कलियुगामध्ये भगवंतांचा जी व्याख्या आहे, लोकांनी इतक्या चुकीच्या पद्धतीने लावलेल्या आहेत. भौतिक जगामध्ये विशेषतः या कलियुगामध्ये कुणालाही भगवंत मानतात, कुणालाही ईश्वर मानतात, पशुपक्ष्यांना पण ईश्वर मानतात, साधारण मनुष्याला पण ईश्वर मानतात. जे लोकांचं म्हातारपण जवळ आले त्यांना पण ईश्वर मानतात. लक्ष्मी नारायण सारखी त्यांची पूजा करतात, त्यांना साक्षात लक्ष्मी आणि नारायण मानतात. आहेत असे संप्रदाय. नको नाव सांगायला. जे लोक विधर्म अधर्मामध्ये काय जन्म घेतलेला, त्यांना धर्माचा पत्ता नाही, अशा लोकांना त्यांच्या नावापुढे राम लावलं जातं, त्यांच्या नावापुढे श्याम लावलं जातं, गाणे म्हटले जातात. आणि असे पण लोक आहेत, त्यांना स्मोकिंग आवडतं म्हणून त्यांना ते ईश्वर पण मानतात. काय फालतूगिरी, काय लिमिटच नाही. म्हणून असं हे जे भयानक कलियुग आहे, या कलियुगामध्ये शुद्ध आध्यात्मिक मार्ग मिळणं फार भाग्याची गोष्ट आहे. तर भगवंतांची ही जी व्याख्या आहे, ब्रह्मसंहितेमध्ये भगवान ब्रह्माजी म्हणतात की अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम. ही वैदिक शास्त्रातली खरी व्याख्या आहे. भगवंत कधीही म्हातारे होत नाहीत, भगवंत कधीही डिप्रेशनमध्ये जात नाहीत, दुःखामध्ये जात नाहीत, कोणत्याही प्रसंगामध्ये. मनुष्यासारखे भगवंत कधीही भावनांच्या आहारी जात नाहीत. तर भगवंत हे अद्वैतम अच्युत भगवंत म्हणजे कधीही त्यांच्या पदावरून त्यांचं स्खलन होत नाही. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम, असे भगवंतांपासून अनंत रूप प्रकट होत असतात. आणि आद्यम पुराण पुरुषम, अतिशय पुराण पुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत.
त्यांना आधी अंत नाही आहे. अतिशय पुराण पुरुष. मग म्हातारे आहेत का? खूप असे थकलेले असतील म्हातारे भगवंत आहेत का? नाही. पुढच्या लाईनमध्ये सांगतात, आद्यम पुराण पुरुषम नवयौवनमच्या. असे भगवंत नवयौवन, कायमस्वरूपी चिर तरुण राहतात असे भगवंत दिसतात पहा. तर हे जे भगवंताचं रूप आहे, असं ह्या वयातले भगवंत कायमस्वरूपी स्थिर असतात. असे अजन्म भगवंत या भौतिक जगामध्ये जन्म घेतात आणि ते जन्माची लीला करतात. जन्म आपल्यासारखं घेत नाहीत. आपलं वेलकमिंग कसं होतं? रडत रडत होतं. दुर्गंधयुक्त मलमूत्राच्या पिशवीमधून त्या जीवाला एक भौतिक पंचमहाभूतांचं शरीर धारण करून बाहेर यावं लागतं. 9 महिने त्या मातेच्या गर्भामध्ये त्या बालकाला अनेक प्रकारची यातना भोगावे लागतात. म्हणून जन्मताच त्यांचं, कुणाचंही सगळ्यांचं आपलं शरीर रंगाने लाल झालेलं असतं. अनेक किडे किटाणू चावलेले असतात त्याला. आणि अशा प्रकारे जन्म झाल्याबरोबर प्रत्येकजण रडत येतो या जगामध्ये. येतो की नाही? नाही रडला तर म्हणजे आपलं किती मोठं भाग्य या जगामध्ये, आपलं जे वेलकमिंग होतं कसं होतं, आणि आपण त्याच्यासाठी केक काढतो. तर असे भौतिक जगाचं दुःख आहे. तर भगवंतांचं असं वेलकमिंग होतं का? नाही. भगवंत हे चतुर्भुज रूपामध्ये या जगामध्ये प्रकट होत असतात. यस. भगवंत अचिंत्य शक्तींनी परिपूर्ण असल्यामुळे ते आपली सेवा कोणत्याही माध्यमातून स्वीकारू शकतात आणि केवळ इच्छेने आपल्या अनेक शक्तींमध्ये परिवर्तन घडवू शकतात. नास्तिक असा वाद घालतात की एकतर भगवंत अवतार घेऊच शकत नाहीत, अथवा जर त्यांनी अवतार घेतला तर त्यांचे शरीर भौतिक शक्तीपासून बनलेले असते. आपण जर भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचे अस्तित्व स्वीकारले तर या वादाचे आपोआपच खंडन होते. तेव्हा आपल्याला कळेल की भगवंत आपल्यासमोर भौतिक शक्तीने निर्मिलेल्या रूपात प्रकट झाले तरी भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीत रूपांतर करणे त्यांना सहज शक्य आहे. शक्तीचे उगमस्थान एकच असल्यामुळे त्या उगमस्थानाच्या इच्छांनुसार शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, भगवंत आपल्यासमोर अर्चा विग्रहाच्या रूपात प्रकट होऊ शकतात. अर्चा विग्रह म्हणजे माती, दगड किंवा लाकूड अशा पदार्थांपासून घडविलेली भगवंतांची मूर्ती. भगवंतांची ही रूपे जरी लाकूड, दगड किंवा अन्य वस्तूंपासून घडवलेली असली तरी मूर्तीपूजा न मानणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हेत. तर भगवंतांचं प्रभुपाद या ठिकाणी हे सांगतात की जर आपण अचिंत्य सामर्थ्य भगवंतांचं जर स्वीकार केलं तर भगवंतांबद्दल तर्कवितर्क जेवढे पण मनामध्ये आहेत ते सगळं तर्कशून्य होईल. त्या माणसाचे सर्वच तर्कशून्य होतील जर अचिंत्य म्हणून स्वीकारलं तर. आपल्याला कळत नाही याचा अर्थ तर्क करत राहावं हे चुकीचं आहे. म्हणून असे भगवंत पूर्ण आध्यात्मिक शक्तीने युक्त असतात तरी ते या जगामध्ये विग्रह रूपामध्ये प्रकट होत असतात आणि विग्रह रूपामध्ये प्रकट होऊन आपल्या भक्तांशी आदानप्रदान करत असतात. प्रभुपाद एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की मूर्तीपूजा न मानणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हेत. लोकांची धारणा असते की हे फक्त पुतळ्याप्रमाणे, त्यांना असं वाटतं की जसं मंदिरामध्ये चढतो ते पण मार्बल आहे पायाखाली आणि ज्याच्यापासून देव बनवलेले आहेत ते पण तर दगडच आहे, तो पण एक प्रकारचा मार्बलच आहे ना. काय फरक आहे त्याच्यामध्ये? काय फरक आहे? प्राणप्रतिष्ठा केलेली आहे ना, प्राणप्रतिष्ठा केलेली, म्हणून ते भगवंत आहेत. प्राणप्रतिष्ठा म्हणजे अशा लोकांना एक उदाहरण द्यायचं की 2 तार आहेत. हे इलेक्ट्रिसिटी सप्लाय होती ना, हा एक तार आहे आणि दुसरा हा जमिनीवर एक पडलेला तार आहे. तर त्यांना सांगायचं 2 तारपैकी कोणत्या ताराला तू आलिंगन देणार आहे? तशाच प्रकारे फरक आहे. त्याच्यामध्ये शिवविग्रहांमध्ये साक्षात भगवंतांची शक्ती विराजमान असते आणि ही शक्ती एक विशिष्ट प्रकारचा विधी आहे
त्या विधीद्वारे भगवंत त्या ठिकाणी निवास करत असतात. म्हणून प्रतिमा नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. साक्षात भगवान श्रीकृष्ण हे श्रीविग्रहाच्या रूपामध्ये प्रकट होतात आणि भक्तांशी आदानप्रदान करत असतात. तर वाचा पुढचं पॅराग्राफ वाचा. सद्यस्थितीतील अपूर्ण भौतिक अस्तित्वात अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंतांना पाहू शकत नाही. तरी सुद्धा जे भक्त आपल्या भौतिक दृष्टीने भगवंतांना पाहू इच्छितात त्यांच्यावर कृपा करून भगवंत तथाकथित भौतिक रूपात प्रकट होतात आणि त्यांची सेवा स्वीकारतात. तथापि आपण असे समजू नये की असे भक्त ज्यांना भक्तीच्या सर्वात कनिष्ठ स्तरावरचे समजले जाते एका पुतळ्याची पूजा करीत आहेत. ते सहज उपस्थित असलेल्या भगवंतांचीच पूजा करीत आहेत. एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे अर्चा विग्रह निर्माण करता येत नाहीत. सर्व साज सामग्रीसह अर्चा विग्रह नित्य अस्तित्वात असतो. याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल, परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. लोकांना असं वाटतं की पूजा अर्चना करणारे जे लोक आहेत हे फार भावुक असतात, त्यांना फार शास्त्रीय सिद्धांत माहिती नाही, त्यांच्यामध्ये वैराग्य धारण करू शकत नाही, म्हणून ते पूजा अर्चना करत असतात. पण तसं नाही आहे. ते त्यांची मान्यता असते की श्रीविग्रह म्हणजे एका पुतळ्याप्रमाणे. पुतळा आणि श्रीविग्रह याच्यामध्ये एक फरक आहे. पुतळा म्हणजे कॉर्पोरेशनच्या चौकामध्ये, कोणत्याही चौकामध्ये जे तथाकथित ऐतिहासिक सामाजिक नेते होऊन गेले त्यांचे पुतळे उभारले जातात, आहे ना. आणि त्यांचा ज्या दिवशी जन्मदिवस असतो त्या दिवशी त्यांना हार घातला जातो. बाकी दिवस कावळे सगळे पक्षी त्यांचा अभिषेक करत असतात. तर अशी ही जी पद्धती आहे ही पुतळ्याची पद्धत आहे. तशा प्रकारे श्रीविग्रहांची सेवा केली जात नाही. तर श्रीविग्रहांची सेवा म्हणजे साक्षात एका प्रियकराची जसं आपण सेवा करतो, जो प्रिय व्यक्ती त्याची आपण खूप प्रसन्न व्हावेत या भावनेने सेवा करत असतो, तशा प्रकारे त्यांची सेवा करत असतात भक्तजन. मी एकदा आपलं मंदिराचं एक प्रोजेक्ट होता, ISO स्टँडर्ड करायचं होतं मंदिराच्या गोष्टींना, तर मला सेवा दिली होती. तर ते ऑफिसर लोक आले होते, त्यांना मी मंदिराच्या गेटपासून आश्रमच्या टेरेसपर्यंत पूर्ण मंदिर त्यांना दाखवलं आणि माझा कमीत कमी 4 तास गेले त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलत. मग श्रीविग्रहांचं आपलं राधा गोविंदाची सेवा होते, त्या ठिकाणचे आतमधले रूम सगळी व्यवस्था सगळं पाहिलं त्यांनी. आणि मग वरती बसलो आम्ही, त्यांना थोडं फ्रूट्स आणले, असं बसलो मी बोलत. त्यानंतर त्यांना मी विचारलं कसं वाटलं तुम्हाला मंदिर. ते खूप प्रसन्न झाले. त्यांनी एक मला गोष्ट सांगितली, त्यांना मी तर काही बोललो नाही. ते म्हणाले की मला असं वाटतं तुमच्या सगळ्या लोकांच्यामध्ये सगळं पाहून की तुम्ही या ठिकाणी एखाद्या कोणतरी महान व्यक्तीची सेवेमध्ये लागलेले तुम्ही. या ठिकाणी कोणत्या मूर्तीची सेवा करत नाही तुम्ही, असं त्यांच्या तोंडातून हे वाक्य आलं. बरोबर आहे ना. एक भगवंतांची सेवा म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपण सेवा करतो, भगवंतांची एक शक्ती म्हणून पण आपण सेवा करत नाही, साक्षात व्यक्ती म्हणून सेवा करतो. तर सेवा हा जो भाव आहे हा भाव भक्तीच्या कृपेने प्राप्त होत असतो. ज्यांच्यामध्ये भक्तिभाव नाही त्यांच्यासाठी श्रीविग्रह म्हणजे किती सुंदर श्रीविग्रह असले तरी त्यांच्यासाठी पुतळा आहे. म्हणून श्रीविग्रह आदानप्रदान नक्की करतात जर का तशा प्रकारचा आपल्या हृदयामध्ये भाव असेल, आपण शरणागत असू भगवंतांना, तर नक्की भगवंत आदानप्रदान करत असतात. असे किती किती उदाहरण आहेत असे श्रीविग्रह आदानप्रदान करणारे. हजारो उदाहरण आहेत. साक्षी गोपाल, साक्षी गोपालची एक स्टोरी सांगू. साक्षी गोपालची फेमस स्टोरी, भगवंत वृंदावनमधून त्या ठिकाणी चालत आले, त्या साक्षी गोपालांची एक स्टोरी सांगतो. जगन्नाथपुरीमध्ये एक राजा होते, त्याचं नाव होतं पुरुषोत्तम देव. तर त्यांची पत्नी होती, तिच्याकडे एक सुंदर हिऱ्यांची नथनी होती आणि तिला असं वाटत होतं की ही नथनी भगवंतांना गिफ्ट करावी. पण भगवंत तर जेंट्स आहेत ना, लेडीज नथनी घालते. तर तिला विचार करत होती कसं काय भगवंतांना गिफ्ट करू, कसं काय भगवंतांना. आणि मग असं रात्री एक दिवस असं विचार करत झोपी गेली. झोपल्यानंतर साक्षी गोपाल तिच्या
स्वप्नामध्ये गेले, त्या राणीच्या स्वप्नामध्ये गेले आणि म्हणाले की हे मैया, तुला माहिती आहे का, मी जेव्हा लहान होतो तेव्हा यशोदा मैयाने माझं नाकात छिद्र केलेलं आहे. आणि ते छिद्र आजही मला आहे. तुला जर खोटं वाटत असेल तर ये उद्या मंदिरात, तुला छिद्र दिसेल. आणि ती राणी म्हणाली ठीक आहे. म्हणजे स्वप्नात तिला असं हे झालं, सकाळी उठली, तिला इतका आनंद झाला, तयार झाली आणि भगवंतांना दर्शनासाठी गेली. ती नथनी घेऊन गेली आणि पुजाऱ्याला नथनी दिली की अशा प्रकारे गोपालजी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणाले की माझ्या नाकामध्ये होल आहे, तर ते नथनी घालायची इच्छा आहे त्यांची. पुजारी म्हणाले असं कुठे असतं का माताजी? तर राणी म्हणाली तुम्ही एकदा बघा तरी भगवंतांच्या नाकाला खरोखर छिद्र आहे का? ते पुजारी म्हणतात, जातात बघायला, तर खरोखर त्यांना छिद्र दिसतं. तर त्या दिवसापासून भगवंतांना, त्या दिवशी ती नथनी भगवंतांना घातली जाते आणि हा उत्सव वर्षातून एकदा साजरा केला जातो साक्षी गोपाल मंदिरामध्ये. आणि भगवंतांच्या शृंगारमध्ये ती नथनी ॲड केलेली आहे आता. तर असे कितीतरी भगवंतांचे श्रीविग्रहाचे चमत्कारिक लीला आहेत. कनकदासांची लीला माहिती आहे, उडपी कृष्ण. उडपी कृष्णमध्ये मध्वाचार्यांचं प्रमुख मठ आहे उडपी कृष्ण. त्यांच्या संप्रदायामध्ये कनकदासजी जे होते फार भगवंतांचे शुद्ध भक्त होते, मात्र त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. कारण हा काळ होता, मला वाटतं 1500-1600चा काळ असू शकतो. तर त्या काळात असं स्पृश्य अस्पृश्य अशा सामाजिक रूढी परंपरा अशा गोष्टी असल्यामुळे ते लोक काही जातीच्या लोकांना प्रवेश देत नव्हते, त्या काळातले ब्राह्मण. आणि मग कनकदास हे जातीने खालच्या जातीचे होते आणि म्हणून यांना प्रवेश देत नव्हते. एकदा दर्शनाला जात होते तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही दर्शनाला मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाही. पण भगवंतांची इतक्या सुंदर स्तोत्रामध्ये, श्लोकांमध्ये कन्नड भाषेमध्ये लिहायचे भगवंतांचे भजन आणि ते गात राहायचे ते. मग त्यांना फार वाईट वाटतं. मग ते मंदिराच्या मागच्या बाजूला जातात आणि भगवंताचं भजन करत असतात, भगवंताचं चिंतन स्मरण करतात. तर भगवंतांना राहवत नाही, कनकदास माझी किती आठवण काढतो, त्याला पुजाऱ्यांनी दर्शन दिलं नाही. तर भगवंत यू टर्न घेतात, पूर्ण टर्न घेतात. किती जण गेलेत उडपी कृष्णाचं दर्शन? हां, खिडकी आहे, हां, केंडे काहीतरी नाव आहे त्या जागेचं, कनक खिडकी असं काय. हां, तिथून भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं होतं. तर असे श्रीविग्रह म्हणजे पुतळा नाही, श्रीविग्रह म्हणजे साक्षात भगवंत आहेत. जसं आदान प्रदान करू तशा प्रकारे विग्रह पण आपल्याशी आदान प्रदान करतात. म्हणून श्रीविग्रहांच्या सेवेमध्ये इतक्या सतर्कतेने सेवा करावी लागते की नो टाइमपास, बडबड नाही, प्रजल्प नाही. भगवंतांना जेवढी सेवा आहे तेवढी सेवा करून लगेच बाहेर यायचं असतं. आम्हाला प्रत्येक पुजाऱ्यांना टाईम दिलेला आहे, तिथे जास्त टाइमपास पण करायचं नाही. त्या टायमाला ती सेवा झाली पाहिजे, बरोबर त्यावेळेस ती सेवा झाली पाहिजे. तर मी विचार करतो असं का नियम लावलेले आहेत. मी असं विचार करतो, काही उत्तर भेटलं नाही. काही दिवसानंतर मी परंपरेचं, आमचं शयनचं शृंगार असतो, तर परंपरेला मी असं रात्री शयनसेवेला खूप गडबड असते, पटपट सगळं काढायचं, परत लावायचं. मग परंपरेचं काय झालं, मी फोटो, प्रभुपादांचा फोटो असा मध्ये ठेवला गेला आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचा असं मागे झाला. आमचे बरोबर एक सिनियर पुजारी होते, त्यांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं की चुकीचं ठेवलं. मग नंतर मी शिफ्ट केलं परत. तर मी त्या दिवसानंतर मी असं झोपताना विचार केला की भगवंतांच्या ऑल्टरमध्ये राहण्याचा अधिकार फक्त शुद्ध भक्तांचा आहे, म्हणून परंपरा लावलेली. परंपरा यासाठी नाही लावलेली की त्यांना मोठेपणा पाहिजे म्हणून नाही. परंपरा यासाठी लावलेली की हे खरी अधिकारी लोक आहेत, भगवंतांजवळ निवास करणारे. हे मंजरी आहेत, हे गोपी आहेत आणि हे श्रीकृष्णांना सुख देण्यासाठी लीला करतात. आपण त्यांना त्यांच्या दासानुदास पण आपली योग्यता नाही. तर अशा प्रकारे भक्तजन भगवंतांची एक व्यक्ती म्हणून सेवा करत असतात प्रेमाने. तेव्हा भगवंत अशा भक्तांच्या प्रार्थना पण ऐकतात आणि आदान प्रदान पण करत असतात. भगवद्गीतेत 4.11 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ताच्या शरणागतीनुसार मी त्याच्याशी व्यवहार करतो. शरणागत भक्तांखेरीज इतरांसमोर आपले स्वरूप प्रकट न करण्याचा हक्क त्यांनी राखून ठेवलेला असतो.
म्हणून शरणागत भक्तांकरिता श्रीकृष्ण नेहमीच निकट असतात. या उलट त्यांना शरणागत न झालेल्यांकरिता ते फार फार दूर असतात आणि त्यांच्या जवळ असे लोक जाऊच शकत नाहीत. Next. या संदर्भात सगुण आणि निर्गुण हे शास्त्रात आढळणारे भगवंतांसंबंधीचे 2 शब्द महत्वाचे आहेत. सगुण म्हणजे गुणांसहित व निर्गुण म्हणजे गुणरहित. सगुण शब्दाचा असा अर्थ होत नाही की ज्यावेळी भगवंत गुणांचे प्रदर्शन करीत अवतरित होतात त्यावेळी त्यांना भौतिक शरीरच धारण करून भौतिक प्रकृतीच्या अधीन व्हावे लागते. ते स्वतः सर्व शक्तींचे उगमस्थान असल्यामुळे त्यांच्याकडे भौतिक व आध्यात्मिक शक्ती असा मुळी भेदच नसतो. सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्याप्रमाणे त्या शक्तींच्या अंमलाखाली येत नाहीत. भौतिक शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते, म्हणून ते त्या शक्तीचा स्वतःच्या उद्दिष्टांसाठी उपयोग करून घेऊ शकतात आणि तसे करताना त्या शक्तीच्या गुणांचा त्यांच्यावर लेश मात्रही प्रभाव पडू शकत नाही. याच संदर्भात आपण त्यांना निर्गुण म्हणू शकतो. तसेच भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहेत. ते आदिपुरुष आहेत. ज्याप्रमाणे सूर्यदेवाचे तेज म्हणजे सूर्यकिरण, त्याचप्रमाणे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांची शरीर कांती. पहिली गोष्ट प्रभुपाद 2-3 गोष्टी सांगतात तात्पर्यामध्ये की भगवंत हे सगुण आहेत. भगवंत हे सगुण आहेत. सगुण म्हणजे अनंत गुणांची खाण भगवंत आहेत. तर भगवंतांमध्ये विष्णू, शिवजी, ब्रह्माजी यांच्यापेक्षाही जास्त गुण आहेत भगवंतांच्यामध्ये. 4 विशेष गुण आहेत श्रीकृष्णांमध्ये, म्हणून ते भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून ओळखले जातात. तर असे भगवंत जेव्हा या जगामध्ये येतात तर तेव्हा भगवंतांना भौतिक शरीर धारण करावं लागतं असं अजिबात नाही. भगवंत आध्यात्मिक असतात, पण असे भगवंत आपलं सामर्थ्य काहीतरी कार्य करण्यासाठी भगवंत या शक्तींना उपयोगात आणतात आणि या पूर्ण शक्ती भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करत असतात. याचा अर्थ असा होत नाही की या सर्व शक्तींचा प्रभाव भगवंतांवर होतो तेव्हा भगवंत कार्य करतात, असं नाही. भगवंतांच्या केवळ इच्छा मात्राने सर्व शक्ती ॲक्टिव्ह होतात आणि भगवंतांच्या इच्छेप्रमाणे सेवा करत असतात. म्हणून कदाचित काही लोक भगवंतांची निर्गुण शब्दाची चुकीची व्याख्या करतात. शक्तींना भगवंत स्पर्श करतात याचा अर्थ भगवंतांवर या गुणांचा प्रभाव झाला असं नाही. भगवंत हे कायमस्वरूपी आध्यात्मिक स्तरावर असतात. निर्गुण याचा अर्थ हा आहे की प्रकृतीची जी 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, या भौतिक गुणांचा भगवंतांवर कधीही परिणाम होत नाही. या अर्थाने भगवंत निर्गुण आहेत. याचा अर्थ भगवंतांमध्ये गुण नाहीत असं नाही. कायमस्वरूपी भगवंत आध्यात्मिक गुणांनी विभूषित असतात. ओके, तर असे अनंत भगवंत हे सगुण आहेत. तर मनुष्यामध्ये पण अंश मात्रेमध्ये भगवंतांचे गुण आहेत की नाही गुण? भगवंतांचे अंश मात्रेमध्ये थोडे थोडे गुण आहेत. जशी जशी आध्यात्मिक उन्नती होईल तसे आध्यात्मिक गुणांचा विकास होईल. तसं आपल्यामध्ये हृदय जसं जसं शुद्ध होईल तसं आध्यात्मिक गुणांचा पण विकास होत असतो. ओके, म्हणून जेव्हा जन्म होतो ना प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर विशिष्ट प्रकारची त्यावेळेसची ग्रहांची स्थिती पाहून त्या व्यक्तीचे गुण दिसतात त्याच्यामध्ये की किती गुण आहेत. 25, 26, 27, 36 ना, किती असतात जास्तीत जास्त? 36 गुण. कोण आहे का 36 गुणांनी? 36 पैकी 36 मॅच झाले तरी प्रॉब्लेम आहे ना. पुढे वाच. आता प्रभुपाद भगवंत कसे भक्तांच्या प्रार्थनेने प्रकट होतात याचं उदाहरणासाठी श्रीमद भागवतातली फार सुंदर कथा सांगतात प्रभुपाद. भगवान नरसिंहदेव आणि प्रल्हाद महाराजांची. वाचा. बालभक्त प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या नास्तिक पित्यासमोर गेले तेव्हा त्यांना पित्याने विचारले, तुझा भगवान कुठे आहे? प्रल्हादांनी उत्तर दिले की भगवंत सर्वत्र आहेत. तेव्हा पित्याने रागाने विचारले की
त्याचा भगवान या राजमहालाच्या खांबात आहे का? आणि मुलाने होय असे उत्तर दिले. त्याबरोबर त्या नास्तिक राजाने समोरच्या खांबावर जोराने प्रहार केला. तत्क्षणी भगवंतांनी नृसिंहदेव किंवा अर्धमनुष्य अर्धसिंह असा अवतार धारण करून त्या नास्तिक राजाचा वध केला. यावरून आपण असे समजू शकतो की भगवंत प्रत्येक वस्तूत आहेत व त्यांच्या विविध शक्तींद्वारे ते सर्व काही निर्माण करतात. आपल्या अचिंत्य शक्तीने ते प्रामाणिक भक्तावर कृपा करण्यासाठी कोठूनही प्रकट होऊ शकतात. भगवान नरसिंहदेव नास्तिक राजाने आज्ञा केली म्हणून खांबातून प्रकटले नसून आपला भक्त प्रल्हाद यांनी इच्छा केली म्हणून प्रकटले. नास्तिक भगवंतांना प्रकट होण्याकरिता आज्ञा देऊ शकत नाही, परंतु आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी ते कोठेही प्रकट होतील. प्रभुपाद सांगतात ना की एखादा माणूस म्हणतो ना की जर भगवंत आहेत तर दाखवा. प्रभुपाद म्हणतात की आपके बाप के नौकर आहे भगवान. तुमच्यासमोर भगवंत कधी पण प्रकट होतील. म्हणून नास्तिकाने कितीही भगवंतांना आज्ञा केली, भगवंतांना पाहायचंय मला, भगवंत नास्तिकाच्या आज्ञेने कधी प्रकट होत नाही, हे प्रभुपाद म्हणतात पुढे. 4.8 अशाच प्रकारे सांगितले आहे की नास्तिकांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. अर्थात नास्तिकांचा नाश व भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंतांजवळ पुरेशा शक्ती आणि सेवक आहेत, परंतु भक्तांवर कृपा करण्यात भगवंतांना आनंद वाटतो म्हणून ते अवतार घेतात. खरे सांगावयाचे तर केवळ आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठीच भगवंत अवतरित होतात, इतर कारणांसाठी नव्हे. तर भगवंतांचं अवताराचं जे कार्य आहे, कशासाठी भगवंत अवतरण होतात? 4.8 कोणता आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय संभवामि. तर असे भगवंत नास्तिकाचा किंवा असुरांचा वध करण्यासाठी भगवंत येत नाहीत. भगवंतांच्या इतक्या अनंत शक्ती आहेत की छोटीशी नस ब्लॉक केली की हरी बोल होऊ शकतं, है ना. इतके काय फार मोठी गोष्ट करावी लागणार नाही. पण भगवंत आध्यात्मिक जगामध्ये फक्त भगवंतांवर प्रेम करणारे लोक आहेत, भगवंतांची सेवा करणारे लोक आहेत. त्या ठिकाणी कधी कधी भगवंतांचे पण असे हात मारामारी करण्यासाठी त्यांचे तयार होतात. म्हणून वीर्य रसाचं आस्वादन करण्यासाठी कधी कधी भगवंत या जगामध्ये युद्ध करतात. आणि त्याचसोबत प्रमुख जे कारण आहे भगवंतांच्या अवताराचं, अनुग्रहाय भक्तानां मानुषम देहमाश्रितः. अनुग्रह करण्यासाठी, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंत मानव सदृश्य रूप धारण करतात. श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. मानव सदृश्य रूप धारण करून भगवंत अशा लीला करतात की भविष्यामध्ये पृथ्वी लोकावरच्या लोकांना श्रवण कीर्तनासाठी एक विशेष प्रकारच्या ऐतिहासिक भगवंताची लीला जेव्हा श्रवण करतील तेव्हा विडंबयसी भूतले, या भूतलावरचे लोक ऐकून पाहून आश्चर्यचकित होतील आणि माझ्या सामर्थ्याकडे, माझ्या सौंदर्याकडे, माझ्या शक्तीकडे आकर्षित होतील. यासाठी भगवंत अवतार घेतात. आणि प्रमुख रक्षण आहे, प्रमुख कारण आहे भगवंताच्या भक्तांना सांत्वना देण्यासाठी, रक्षण करण्यासाठी भगवंत या जगामध्ये येत असतात. ही जी कथा आहे, नरसिंह भगवंत कसे प्रकट झाले. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिम च भूतेषु अखिलेषु च आत्मना स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. फार सुंदर श्लोक आहे. सत्यम विधातुम, विधातू कोण होते? विधाता ब्रह्माजी, विरिंची त्यांचं एक नाव आहे. तर विधात्याची जी वाणी होती ती पण सत्य केली भगवंतांनी या अवतारामध्ये. काय वाणी होती विधाता ब्रह्माची? हिरण्यकश्यपूला वरदान दिलं होतं ना. काय वरदान दिलं होतं? सगळी पॉलिसी सुरक्षित ठेवून भगवान नरसिंहदेवांनी असं रूप घेतलं की हिरण्यकश्यपूचा पण वध झाला आणि ब्रह्माजीचं जे वरदान होतं ते पण सत्य केलं. म्हणून सत्यम विधातुम, एक सत्य झालं. दुसरं सत्य, प्रल्हाद महाराजांना आव्हान केलं हिरण्यकश्यपूने की सांग या खांबामध्ये तुझे भगवंत आहेत का. तर प्रल्हाद महाराज एक क्षणाचा विचार न करता असं म्हणाले की नक्की आहेत, या ठिकाणी भगवंत आहेत. आणि ज्यावेळेस खांबाला मारलं गधा आणि तलवारीने, जे पण मारलं हिरण्यकश्यपूने, त्याच क्षणी भगवान विष्णू नारायण नरसिंह रूपामध्ये प्रकट झाले. असं रूप घेतलं भगवंतांनी. न मृगम न मानुषम, न मनुष्य न मृग म्हणजे सिंह, असं भगवंतांनी रूप घेतलं आणि मग हिरण्यकश्यपूचा वध केला. तर अशा प्रकारे दोन्ही भक्तांची जी सत्यवाणी ही पूर्ण करण्यासाठी
भगवंतांनी नरसिंह असं रूप घेतलं. ओके. ब्रह्मसंहितेत 5.35 मध्ये सांगितले आहे की आदिपुरुष गोविंद आपल्या पूर्णांश रूपाने प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. तर हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत, विविध युगांमध्ये भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतात. विशेष करून भगवंतांचं जे शंख चक्र गदा पद्म धारी जे भगवंत आहेत, तर नेहमी भगवंत सज्ज असतात. शंख चक्र गदा आणि पद्म हे जे 4 आयुध आहेत, यापैकी भक्तांचं रक्षण करण्यासाठी 2 आयुध आहेत. सांगा कोणते आहेत? गदा आणि चक्र. हे कशासाठी आहे? असुरांना मारण्यासाठी. आणि पद्म म्हणजे कोणतं फुल? कमळाचं फुल. अजून काय? शंख. हा भक्तांना सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी, आल्हाद देण्यासाठी हे 2 आयुध आहेत भगवंतांचे. प्रपंचो निष्प्रपंचोपी विडंबयसी भूतले. प्रपंचो म्हणजे भगवंत या संसारामध्ये जसं स्त्री पुरुषांचा प्रपंच असतो, तशा प्रकारे भगवंत या जगामध्ये येऊन प्रपंच करतात. पण ते आपल्यासारखे प्रापंचिक आहेत का भगवंत? नाहीत. निष्प्रपंचोपी ब्रह्माजी या प्रार्थनेमध्ये म्हणतात, प्रपंचो निष्प्रपंचोपी विडंबयसी भूतले. विडंब म्हणजे फार आश्चर्यकारक लीला आहेत. नारद मुनींसारखे महान भक्त सुद्धा द्वारकेमध्ये प्रत्येक महालमध्ये जातात. त्यांना इतकं आश्चर्य वाटतं की भगवंतांचं पहा किती मोठं सामर्थ्य. यावेळेस या महालामध्ये भगवंत हे करतात, दुसऱ्या महालामध्ये दुसरी क्रिया, कुठे यज्ञ करतात, कुठे मुलांना वेळ देतात, कुठे भोजन करतात, कोणाला दान देतात. तर अशा लीला पाहून नारद मुनींसारखे भक्त सुद्धा आश्चर्यचकित होतात. तर भगवंत या जगामध्ये प्रापंचिक लीला यासाठी करतात की या लीला केवळ श्रवण करून, या श्रुत्वा तत्परो भवेत. केवळ श्रवण मात्रेनं या भगवंतांच्या लीला कथा जो व्यक्ती श्रवण करेल, श्रवण मात्रेनं त्याचं भवसागर पार होऊ शकतो. तर अशा प्रकारे भगवंतांच्या आध्यात्मिक स्तरावर लीला आहेत. लास्ट पॅरेग्राफ वाचा. सेकंड लास्ट आहे. ते प्रत्येक ब्रह्मांडात तर प्रवेश करतातच, तसेच त्या ब्रह्मांडातील प्रत्येक